नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळी आम्ही दुकानामध्ये शॉपमध्ये आपल्या रोजच येतो, असं काही नाही. आता सवय झाली नाही का, 15-20 दिवस झाले कंटिन्यू आपलं येणं जाणं चालूच आहे. तर आलेले आम्ही आज सकाळी काय शॉर्ट व्हिडिओ काढले. हे आपण ते घेतलं होतं नाही का, स्टँडी वगैरे खूप दिवस झालं, पण याचा वापर होत नव्हता. म्हणलं आज शॉपवरती आणले आणि याला जरा नाही का थोडं हे करावं म्हणलं. देवाची पूजा वगैरे केली, महाराजांची केली, गणपती बाप्पा आहेत तिकडं नाही का, बाहेर वगैरे लावले सगळं. आणि आज लवकरात लवकर आवरून व्हिडिओ शूटिंग पण केला थोडा. आणि आता मी चाललोय वर्किंगला. मॅडम असणार इथं दिवसभर, पालखी येऊन बसणार ह्या खुर्चीवर आरामशीर, आहे का नाही? सण्याच्या झाडावर चढवा. हा? बरं ऐका, मी काय म्हणते, काय म्हणते? ती कुर्ती नेलेली ना, हा त्यात ऐकायला आल्या होत्या. हा म्हणलं ताई कपडा एकदम छान लागला. हा ना, हा आपण सगळं छानच ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. असो मित्रांनो, चला लवकरात लवकर वर्किंगला जायचंय. वर्किंगला जाऊन लवकर याची घाई यायची की उन्हामुळं लवकरात लवकर जेवढं लवकर येईल त्यामुळे लवकरात लवकर माघारी येईल. त्यामुळे लवकरात लवकर जायचं आणि लवकरात लवकर माघारी आणि यायचं. किती लवकरात लवकर म्हटलं तरी 5 वाजवतात. तरी त्याच्यामुळं आमचं ते ठरलेलंच आहे. पण बघू जेवढं शक्य होईल तेवढं लवकर काम कारण आज जरा लवकर या, करायचंय. कारण ऊन खरंच भरपूर आहे हो, आजारी पडते. ऊन असते भरपूर. असो चला, निघतो लवकरात लवकर आणि लवकरात लवकर माघारी येतो. वर्किंग वगैरे करून घरी चाललो होतो आणि जाता जाता म्हणलं नाही का थोडं काय तर ठेवावं. हे घेतोय, लिंबू पाणी घेतोय. हे बघा लिंबू पाणी. आणि इकडून बघा, इकडे बघा आर्मीचं कॅम्प वगैरे आहे, तिकडे काय अलाउड नाही सिटिंग काढायला. पण ऊन 5 वाजले तरी ऊन भरपूर आहे नाही का. हा सगळा जुना मुंबई पुणे हायवे, ट्रॅफिक वगैरे भरपूर आहे. पुढे जाऊन ते मिसिंग लिंक वगैरे काहीतरी चालू झालंय म्हणतात नाही का, रोड खंडाळा घाटातला वगैरे काहीतरी आहे. असं चांगली गोष्ट आहे नाही का. पण सुरुवात एक जणांनी केली आणि क्रेडिट एक जणांनी घेतली, अशा पद्धतीने आहे. असं चालू आहे. भाऊचं इकडं हे चालू आहे बघा, चांगलं मस्त मध्ये. आता लिंबू पाणी पितो नाही का. दो भाई लिंबू पाणी, लिंबू पाणी नाही बघा. घेतलं लिंबू पाणी नाही का, घेतलंय. शांत वाटतंय. असं सरबत घरी नाही होत आपल्या. काय तर टेक्निक असेल, काय तर असेल त्या पद्धतीने बनवतात नाही का. असो, ज्याचं ज्याचं ज्याला ज्याला माहीत असतो, जो ज्या त्या गोष्टीत एक्सपर्ट असतो त्या पद्धतीने आहे नाही का. असो या. तर मित्रांनो, वाजलेत 11:15 रात्रीचे नाही का. कामावून यायला खूप उशीर झाला मला, त्यामुळे काय नंतर ना व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही. करता आला नाही म्हणजे आपलं जे वायफाय होतं या ठिकाणी नाही का, ते आपण तिकडे शिफ्ट केले. पण काय काय झालं नाही, उद्या वगैरे होईल. तिथं मोबाईलची रेंजचा वगैरे खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते काय तिथं एडिटिंग वगैरे करायला खूप वेळ लागते. सकाळी जातो 9 वाजता आणि संध्याकाळी येतो 9:30-10 वाजता. मग त्याच्यामुळे घरी वायफायचा काय फायदाच होत नाही का. दिवस आणि एडिटिंग पण जास्त होत नाही. आणि दुपारी जे काही मोकळ्या वेळेचं काम असतं किंवा काय असतं त्यावेळेस नसतं, त्यावेळेस आपण करता येतं. त्यामुळे ते हे केलेलं आहे, मी शिफ्टिंग वगैरे केले. आणि वातावरण बघा एकदम शांत आणि गार वाटते, भरपूर छान मध्ये नाही का, मस्त. आसपासच्या बिल्डिंग वगैरे एकदम शांत झालेत. हे बघा सगळं नाही का. तिकडे समोरच आपल्या गाथा मंदिर दिसतंय ते, आणि इकडे रयतची शाळा आहे. अशा पद्धतीने आहे वातावरण, मस्त झालंय. दुपारी पाणी वगैरे भरले मग अशा पद्धतीने आहे. काय नको नको होत आहे, पण काय करता येत नाही नाही का. कारण करणं तर भाग आहे, चालू केले म्हणल्यावर. काय अडचण येतात, काही गाववाली किंवा काय असं नाही का, मुद्दाम काही लोक करतात. असो, पण आपण आपलं बिझनेस असल्यामुळे जास्त काय कोणाला बोलता येत नाही किंवा काय करता येत नाही. त्याच्यामध्ये आपण बाहेर नाही आलो, त्यामुळे आहे. पण काही लोक जाणून बुजून करतात किंवा काय हे ते. आणि कसं मी दिवसभर इथं शॉपवर नसतो, त्यामुळे काय तिला पण काय म्हणता येत नाही नाही का. असो, जाऊ द्या. चला, जेवण वगैरे आत्ताच झाले बघा. जेवण आत्ता झाले म्हणजे, आणि त्याच्यामुळे झोपायचं पण लगेच. आणि त्याच्यामुळे काही पचन वगैरे होत नाही. आणि पचन न झाल्यामुळे सकाळी मग ॲसिडिटी, पित्त वगैरे हे सगळं चालूच नाही का. खूप विचित्र कंडिशन चालू आहे. बिझनेस म्हणावा सोपं नाही. नोकरी एक वेळेस परवडते नाही का. ठीक आहे, काय एखाद्या वेळेस सुट्टी घ्यायची किंवा काय करता येते, दांडी मारता येते. पण इथं नाही करता येत तसं काय. आपली सुरुवात असल्यामुळं तर शक्यच नाही ते. एक जरी दिवस बंद असेल तर मग लगेच परिणाम होतो किंवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एवढं काळजी कशाच्यामुळे करायची आहे की कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला आहे. सगळ्या खूप कस्टमरचं चांगलं आहे. विचारत येतात, रील बघून येतात काही लोक, हे करून नाही काय. त्याच्यामुळं खूप जरा बरं वाटतंय. त्यामुळे काय थोडं आहे काळजी. चालक मालक सगळं काय आपणच आहे. पण हळूहळू बघू आता पुढं जसं काय करता येईल तसं अपडेट करत राहू. स्टॉक पण अपडेट करतोय मी,
जसं काही अगरबत्ती जर म्हणलं तर 10 रुपयापासून जवळ 250 रुपयेपर्यंत अगरबत्ती ठेवली. ड्रेस आहे. त्याचबरोबर आपल्याला मदत करणारे पण भरपूर लोक आहेत. फक्त नाही का 2-4 दिवसाच्या ओळखीसाठी किंवा ह्याच्यावरून त्याच्यावरून भरपूर फायदा झाला आहे. काही लोकांनी त्यांना सुद्धा म्हणले की तुम्ही यांना एवढी का मदत करताय वगैरे, असे तसे नाही का जे काही प्रॉपरचे लोक आहेत हे ते. कारण नवीन जरी एखादं शॉप चालू करायचं म्हणलं किंवा काय करायचं म्हणलं तर ते चालू करू देत नाही किंवा बिझनेस बाहेरच्या माणसाला. पण अशा पद्धतीने आहे. कोण आले का आले कधी हा मम्मीने कशाला पाठवले? खाली उकडता येईल का? उकडता येईल म्हणून तर मी आलीवर. होय. शंभू झोपलाय ना? शंभू झोपलाय खाली. अजून झोपली नाही बघा, आहे का? सकाळी उठते किती वाजता उठते म्हशी? 4 वाजता. काय 4 वाजता? 9-10 वाजता फार वाजता झोपते. आम्हाला झोप पण लागू देत नाही, काय नाही. मग मी मध्ये गार झोपते की. मध्ये गार झोपते की. इकडे चल. दिव्या, शंभू कधी कधी दिवसभर घरीच असतात नाही का. शक्यतो जास्त वेळ नसतोय. मी येत असतो लगे नाही का. आता कॅमेरा पण बसवून घेतलाय. हे ते जरा बाहेर होणाऱ्या ज्या गोष्टी विचित्र आहेत त्या सगळ्या, त्यामुळं हे पोरांची पण खूप काळजी वाटते. कामाला गेलं तरी ह्यांना सोडून जावं लागतंय, त्याच्यामुळं टेन्शन राहतंय मागं काय नाही काय नाही का. आहे ना दिवे? पण आम्ही हुशार आहे. आमची दिवी हुशार आहे बाई, आहे का ना. लगेच फोन वगैरे लगेच करते. म्हणलं का नाही खिडकीतनं की बाहेर येत जायचं नाही. खिडकीतनं बाहेर कोणी बोलवलं काय केलं तर जात नाही. ऍक्च्युली कुलूप लावून जात असतो आम्ही, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण नाही का थोडी काळजी वाटतेच. आता होणाऱ्या गोष्टी आता खूप विचित्र आहेत. लय डेंजर आहेत त्या गोष्टी. त्याच्यामुळं शंभू, दिव्या, आहे का नाही देऊ? आम्ही दिवसभर 2 जण बाहेर असतो. दिवसभर म्हणजे की येतो मी, चक्कर वगैरे असते माझी सारखी. पण शेवटी काय काळजी वाटतेच ना. अर्धा-पाऊण तास जरी असलं तरी नाही का. बघा कसं वाटतं. कुत्रं कसं बघतोय बघ. कुठलं? तू आहे का? खालचं तर कुत्र बाय अंगावतील. आगाऊच येते का? मग बघा असं आहे आमचं डेली रुटीन. असं म्हणजे काय, आता उद्या अजून बाजार आहे का ना देव. बाजार असल्यामुळे पण दिवसभर तिकडेच गुंतून राहावं लागतंय. मी नसतो म्हणा, पण त्यांना ती सेट करून देऊस तर, स्टॉल वगैरे लावूस तर वगैरे सगळं हे करूस तर आहेच की काय ना काय. पैसा काय सुखाने भेटत नाही काय जरी असलं तर. आणि हरामचा पैसा पण टिकत नाही. त्यामुळे कष्टानं केलेलं कधीही चांगलं आहे का नाही तेवढे. हो तुला काय कळतंय? हो पण एक गिऱ्हाईक ना आलं का नाही काय अगरबत्ती तुम्ही घालून का घालवून टाकलं? तुम्ही घालून नाही टाकलं. मग मम्मीच्या मुलं आणाय गेलती आणि मला सांगितलं नव्हतं की तिला. मला कळत नाही. थांबवायचं नव्हतं का त्यांना? थांबा म्हणायचं 2 मिनिटं येते ते लगेच. थांबा म्हणलं होतं. मम्मी इकडे आली तर चले गए. होय असो. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट नाही का. आता आम्ही झोपतो निवांत. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे बाजार. उद्या बघू आपण काय विशेष वगैरे होते का नाही का. बरेच लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात. त्याचा खूप म्हणजे बरं वाटतं की बाबा ठीक आहे नाही का, काय ना काय याचा फायदा होतोय. आणि तुमच्या सगळ्यांचा खूप विश्वास आहे. असाच प्रेम राहू द्या, विश्वास राहू द्या. असो. थँक्यू. गुड नाईट. बाय.